व्हेरी व्हेरी वार्म वेलकम. तुमचं सर्वांचं स्वागत आहे मॉर्निंग मेडिटेशन सेशन मध्ये. आपण काही दिवसापासून कंटिन्यू एक सिरीज चालू केलेली आहे. सुरुवातीला आपण एनर्जी, ऑरा, चक्र यांच्यावर 10 मिनिट डिटेल इन्फॉर्मेशन घेत आहोत. तर आजचा आपला टॉपिक आहे आभा मंडलाचा रंग. आपण याला कंटिन्यू करू. आता आपण बघू आभा मंडलाचा रंग, ऑरा कलर्स आणि तुमच्या एनर्जी बॉडीचे विविध पैलू. आभा किंवा ऊर्जा शरीराच्या अस्तित्वाच्या बाजूचे ठोस पुरावे आहेत आणि भौतिक शरीराच्या निरोगी कार्याशी त्यांचा संबंध आहे. किर्लियन छायाचित्राद्वारे ऑरा चाचणीने बायोप्लास्मिक पदार्थाची उपस्थिती उघड केली आहे. आभा हे एक ऊर्जा क्षेत्र आहे जे प्रत्येक व्यक्तीच्या भौतिक शरीराला व्यापते. असा सिद्धांत आहे की शारीरिक व्याधी भौतिक शरीरात अभिव्यक्त होण्यापूर्वी ते आभामध्ये प्रगट होतात. प्राचीन शिकवणी वेगवेगळ्या प्रकारच्या सूक्ष्म शरीरावर आधारित विविध प्रकारच्या आभासांची उपस्थिती सूचित करतात. भौतिक शरीराव्यतिरिक्त आपल्या सर्वांमध्ये एक इथरिक आभा, एक सूक्ष्म आभा, एक मानसिक आभा आणि एक आत्मिक आभा आहे. ही सूक्ष्म शरीरे आहेत जी आपल्या सर्वांमध्ये आहे. इथरिक बॉडीला बायोप्लास्मिक बॉडी असेही म्हणतात आणि त्यात इथरिक आभा आहे. हे भौतिक शरीरात प्रवेश करते आणि भौतिक शरीराला ऊर्जा देण्याचे माध्यम म्हणून काम करते. सूक्ष्म आभा हा भावनिक शरीराचा एक भाग आहे आणि प्रेम, भय, राग आणि गोडवा यांसह विस्तृत स्पेक्ट्रममधील तीव्र भावनांच्या अनुभवासाठी महत्त्वपूर्ण आहे. सूक्ष्म आभा बहुतेकदा ताऱ्याप्रमाणे तेजस्वी आणि लखलखीत दिसते आणि इथरिक आभेपेक्षा अधिक सूक्ष्म असते. आपण या फोटोमध्ये असलेले आभा मंडलाचे रंग आणि त्याचे प्रकार बघू शकतो. एक इमॅजिन केलेले डाव्या बाजूला असलेले तुम्ही फोटो बघू शकता, ज्यामध्ये लाल कलरपासून तर जांभळ्या रंगापर्यंत सर्व लेयर्स दिलेले आहे. डिवाइन लेअर, स्पिरिच्युअल लेवल, इथरिक टेम्पलेट लेअर, इमॅजिनल लेअर, मेंटल लेअर, इमोशनल लेअर आणि फिजिकल लेअर. तसंच तुम्ही उजव्या बाजूला जर बघाल तर एका जीवित व्यक्तीचं खरोखरची आभा मंडळाचा फोटो आहे. त्या आभा मंडळामध्ये सुद्धा तुम्ही तसंच बघू शकता की जांभळ्या रंगापासून तर लाल रंगापर्यंत असा या आभा मंडळाच्या रंगांचा विस्तार आहे. 7 किरण. आभा मंडळामध्ये 7 किरण अलग अलग रंगाचे दिसतात. सप्तकिरण हे ईश्वराचे 7 गुण आहेत. एक प्रणाली म्हणून 7 किरण स्पष्ट करतात की आपले सूक्ष्म मानवी ऊर्जा क्षेत्र उच्च कंपन शक्तीचे रूपांतर भौतिक शरीरात रूपांतरित करण्यासाठी ट्रान्सफॉर्मर म्हणून कार्य करतात. प्रत्येक शरीरात सर्व किरणांची ऊर्जा असते. जसे प्रत्येक भौतिक शरीरात चक्रे असतात, परंतु आपला विशिष्ट आत्मा आणि व्यक्तिमत्व किरण आपली शक्ती आणि कमकुवतपणाची क्षमता निर्धारित करतात. याचा अर्थ असाही होतो की एखाद्या व्यक्तीच्या सूक्ष्म शरीरावर परिणाम करणाऱ्या शक्तींचा परिणाम शरीराला मानसिक, भावनिक किंवा शारीरिक आजार होऊ शकतो. आपण या फोटोमध्ये बघू शकता, डाव्या बाजूला एक फोटो आहे जो वीक ऑरा दाखवत आहे. त्याचं आध्यात्मिक ऊर्जा क्षेत्र बघू शकतो आपण, जे जांभळ्या रंगामध्ये आहे, ती खूप कमी आहे. तसेच उजव्या बाजूला स्ट्रॉंग ऑरा दाखवलेली आहे, ज्यामध्ये ह्याच व्यक्तीचं आध्यात्मिक ऊर्जा क्षेत्र जांभळ्या रंगाचं क्षेत्र विस्तारलेलं आहे. हे दोन्हीही फोटो बिफोर मेडिटेशन आणि आफ्टर मेडिटेशन आहे. म्हणजेच याचा अर्थ असा होतो की ध्यान साधना ही प्रक्रिया आपल्या आभा मंडळाला मजबूत करते आणि त्याचा विस्तार पावतो. खाली दिलेले हे 2 फोटो समान व्यक्तीचे आहेत, परंतु यामध्ये त्यांनी रेकी ही ऊर्जा वापरलेली आहे. डाव्या बाजूला फोटो आहे रेकी करण्याच्या अगोदरची ऊर्जा
त्याचे दोन्ही तळहात तुम्ही बघू शकता. ही दोन्हीही तळहात हिरव्या रंगाच्या ऊर्जेच्या स्पंदनाने व्यापित आहे. तेच तुम्ही उजव्या बाजूला असलेला फोटो बघा. रेकी केल्यानंतरचा फोटो आहे, फुल ऑफ पॉझिटिव्ह एनर्जी. त्याच्या दोन्हीही तळहातांमध्ये तुम्हाला जांभळ्या रंगाची आध्यात्मिक ऊर्जा दिसू लागते. त्याचप्रमाणे खाली अनेक फोटो दिलेले आहेत. यामध्ये आपण डावीकडून उजवीकडे चालू. पहिला फोटो हेल्दी ऑरा मंडल आहे. त्याचं आभा मंडल तुम्ही बघा, संपूर्णपणे जांभळ्या रंगाने विस्तारलेलं आणि मजबूत ऑरा दिसत आहे. त्याच नंतर बाजूला जो मध्यातला फोटो आहे त्याला तुम्ही बघा, ती इम्बॅलन्स ऑरा आहे, पूर्ण ऑरा डिस्टर्ब आहे. त्यानंतर शेवटचा फोटो यामध्ये हाय ॲसिडिटी दाखवत आहे. त्याच्या खाली तुम्ही बघू शकता पॉझिटिव्ह एनर्जीचा फोटो आहे. मधातला फोटो कमी ऊर्जेचा हार्ट प्रॉब्लेम व्यक्तीचा आहे. पुन्हा उजव्या बाजूला सप्तचक्र बॅलन्स असलेला व्यक्तीचा फोटो आहे. ह्या इमेजमध्ये तुम्ही बघू शकता एक नॉर्मल वॉटर आहे, ज्याला चार्जिंग न करता ठेवलेलं आहे. त्याच्याच खाली तुम्ही बघा, तेच पाणी चार्ज केलेलं आहे. दोघांच्या आभा मंडळामध्ये खूप मोठा फरक आहे. त्यानंतर एक नॉर्मल पेन दाखवला आहे बिफोर चार्जिंग, आणि आफ्टर चार्जिंग त्याच पेनाची ऊर्जा बघा पूर्णपणे बदललेली आहे. त्याच्यानंतर एक फोटो दिलेला आहे, एका व्यक्तीचा फोटो आहे जो साधना करत आहे किंवा ध्यान करत आहे, आणि विदाऊट प्रेयर, नो प्रेयर त्याची एनर्जी दाखवलेली आहे, तर तिथे एनर्जी शून्य आहे. तेच दुसरा व्यक्ती आहे जो प्रेयर करत आहे, जो प्रार्थना करत आहे, आणि तुम्ही बघाल तर त्याची आध्यात्मिक ऊर्जा ही खूप मोठ्या प्रमाणात विस्तारलेली आहे. तर हे सर्व प्रामाणिक आणि वैज्ञानिक प्रयोगाद्वारे सिद्ध केलेले फोटो आहे, ज्यामध्ये ऊर्जा आपल्या भौतिक जीवनावर, सजीव आणि निर्जीव वस्तूवर कशा प्रकारे कार्य करते हे सिद्ध होते. तर आपण या सिद्धांताला मानून आपण आजपासून एक असा निर्धार करू शकतो की मला माझी ऊर्जा बदलायची आहे, कारण की ऊर्जा हेच आपलं जीवन आहे. जशी आपली ऊर्जा असते तसंच आपल्या जीवनात घटना घडतात. जर तुम्हाला तुमच्या जीवनातली घटना बदलायची आहे तर सर्वप्रथम ऊर्जा बदलणे आवश्यक आहे. लांब खोल श्वास घ्या, श्वास सोडा, श्वास घ्या, श्वास सोडा, श्वास घ्या, श्वास सोडा, श्वास घ्या, श्वास सोडा. तुमचं पूर्ण लक्ष तुमच्या आज्ञाचक्रावर असू द्या. लांब खोल श्वास घ्या, श्वास सोडा, श्वास घ्या, श्वास सोडा, श्वास घ्या, श्वास सोडा, श्वास घ्या, श्वास सोडा. साधनेच्या अगोदर आपल्याला काही पूर्वतयारी करणे आहे. आपण खूप स्पीडने ह्या मेडिटेशन मध्ये समोर जात आहे. खूप सारे ऍडव्हान्स टेक्निक, अलग अलग प्रक्रिया आपल्यासोबत आपल्याला मिळालेल्या आहेत, आणि त्याला ऍट अ टाइम कसं यूज करायचं हे आपल्याला समजून नाही राहिलं, किंवा सेपरेटली यूज करतो म्हटलं तर टाइम खूप मोठा लागत आहे. त्यामुळे मी ह्या मेडिटेशनला एक कॉम्बो पॅक
बनवण्याच्या विचारात आहे. काल आपण शनिवारी किंवा काल आपण जे मेडिटेशन केलं त्यामध्ये मी गायडेड मेडिटेशन न ठेवता डायरेक्ट लाईव्ह मेडिटेशन केलं आणि त्यामध्ये तुम्हाला एनर्जी बॉलला इमॅजिन करत चक्र टू चक्र आपण कसं त्या एनर्जी बॉलला वर न्यायचं आणि कशी डिवाइन ऊर्जा त्या एनर्जी बॉल सोबत मर्ज होत प्रत्येक चक्रावर स्पेसिफिक त्या चक्राचा कलर क्रिएट करून देत आहे आणि तशी तशी तुमची ऑरा डेव्हलप होत आहे. ही एक टेक्निक आहे ज्याच्यामध्ये आपण त्या एनर्जी बॉलचा यूज करत प्रत्येक चक्राला चार्ज आणि क्लीन करत जातो. हा पहिला पॉईंट. दुसरा पॉईंट, त्याच एनर्जी बॉलमध्ये चक्र कलर व्हिज्युअलाइज करत आपण आपल्या चक्राचा ऑरा वाढवत जातो. म्हणजे एकाच मेडिटेशन मध्ये दोन टेक्निक आपण मर्ज केल्या. त्यानंतर विथ अफर्मेशन सुद्धा आपण मेडिटेशन करू शकतो की चक्रावर फोकस करायचं आणि त्याला कमांड द्यायची. ते सुद्धा ह्या मेडिटेशन मध्ये इनबिल्ड आहे. तुमच्या मेंटल लेवलवर त्या चक्राचे गुणधर्म माहीत असले पाहिजे. त्यामुळे मी त्या चक्राचे काही कॅरेक्टरिस्टिक आहे ते सुद्धा कंटिन्युटी मध्ये एक्सप्लेन करत असतो. त्यानंतर चक्राचे बीज मंत्र आहे, आपण त्या बीज मंत्राचा सुद्धा चॅन्ट करत आहोत. त्या चक्र हिलिंग मध्ये मी आर्कएंजेल राफेल यांना इन्व्हाइट करून हिलिंग सुद्धा सुरू केलेली आहे. आर्कएंजेल मायकल यांना इन्व्हाइट करून त्याच चक्र मेडिटेशन मध्ये प्रोटेक्शन सुद्धा आपण इनबिल्ड केलेली आहे. गार्डियन एंजेल्सला यूज करून त्यांना इन्व्हाइट करून त्यांची एंजेलिक पॉवर्सला आपल्या शरीरामध्ये इन्व्होक करून आपण आपला ऑरा व्हाईट लाईट मध्ये कन्वर्ट करून आपण एक प्रोटेक्शन शील्ड, व्हाईट लाईट, ग्रीन लाईट आणि पर्पल लाईट आणि एंड मध्ये गोल्डन लाईट असं आपला एक स्वतःचा आभा मंडल किंवा प्रोटेक्टिव्ह शील्ड आपण रेडी करत आहोत. ही टेक्निक सुद्धा आपण इनबिल्ड केलेली आहे. त्यामध्ये मी पर्सनली ऑन द स्पॉट त्याच टायमिंग मध्ये तुम्हाला रेकी एनर्जी, एंजेलिक रेकी एनर्जीचं हिलिंग करत आहे. म्हणजे रेकी सुद्धा यामध्ये इनबिल्ड झाली आणि रेकीचे काही स्पेसिफिक आवाहन आहे. मी ह्या महिन्याभरात कंटिन्यू तुम्हाला त्याच्याबद्दल जागरूक करत आहे. तुमच्या हाताचे जे तळवे आहेत, तळ हात आहे त्याचे सेंटर पॉइंट, तुमचा पायाचे तळवे त्याचे सेंटर्स, तुमचे थर्ड आय, तुमचं खांदे, तुमच्या मानेच्या मागचा भाग, खालचा भाग थोडासा जो जॉईनिंग असते आपला. त्यानंतर त्याच्यानंतर खांदे हा मागचा भाग, त्याच्यानंतर सहस्रार चक्रवर टच केल्याची फिलिंग, इथला पॉईंट ओपन करून देत आहे. सहस्रार चक्र तुमचं ओपन होत आहे, एनर्जी तुमच्या बॉडीमध्ये जात आहे. तळ हात, थर्ड आय. चक्र मेडिटेशन मध्ये मी प्रत्येक पॉईंटवर तुम्हाला फोकस करायला लावत आहोत. हे सगळे चक्र पॉईंट आहेत, रेकी पॉईंट आहेत जे तुमचे या महिन्याभरात मी डे बाय डे ऍक्टिव्हेट करून घेतलेले आहेत. आता जवळपास सर्वांना एनर्जीचा फ्लो लक्षात येत आहे. गरम जाणवत आहे, कोणाला हातात सेन्सेशन येत आहे, कोणाचे हात भारी होत आहेत, कोणाला व्हायब्रेशन येत आहे, कोणाला मुंग्या येत आहे, कोणाचं शरीर बधीर पडत आहे, कोणी लाईट वेट होऊन आलं, कोणाला प्रकाश जाणवत आहे, कोणी डीप मेडिटेशन मध्ये जात आहे, तर कोणाला कळतच नाहीये की टाइम कसा निघून गेला. हे सगळे दिव्य अनुभूती तुमची ऍक्टिव्हेट झालेली आहे कारण की तुमचं कनेक्शन हायर एनर्जी सोबत होणं सुरू झालेलं आहे.
काल तुमचं एंजेलिक रियांसोबत एंजेल सोबत कॉन्टॅक्ट करून दिला. आता एनी टाइम तुम्ही जेव्हा पण एंजेल्सला इन्व्हाइट कराल, खूप इझिली आणि एफर्टलेसली एंजेल्स तुमच्या जवळ येऊन तुम्हाला ब्लेसिंग देणार आहे. सोबतच मी मेडिटेशनची सुरुवात होताना दोन्हीही हात वर करून तुम्हाला एक प्रेयर करायला लावत आहे, की काही नसून एक प्रकारे तुमच्या सबकॉन्शियस माइंड मध्ये एक पॅटर्न आपण इनपुट करत आहोत, जेणेकरून जेव्हा पण तुम्ही ही प्रोसेस यूज करा, तुम्ही डायरेक्टली युनिव्हर्सल एनर्जी सोबत कनेक्ट व्हा, रेकी एनर्जी सोबत कनेक्ट व्हा आणि तुमचे रिसिव्हिंग स्टार्ट होऊन जाईल. तुम्हाला ती एनर्जी तुमच्या शरीरामध्ये सहस्रार चक्र, सेवन चक्र, शरीराच्या प्रत्येक ऑर्गन्स मध्ये तुम्हाला फ्लो करत आहे. हे तुमचे कन्सेप्ट ओपन होऊन गेले की हो, एनर्जी आल्यानंतर मला शरीरात अशा अशा जागेवर प्रोव्हाइड करायची आहे. माझी संकल्प शक्ती, इच्छाशक्ती, क्रियाशक्ती, ज्ञान शक्ती, मला ह्या सेक्टर्स मध्ये या एनर्जीला फ्लो करायचा आहे. माझे सेवन चक्र ऑल क्लीन, क्लिअर, चार्ज अँड अलाइन करायचे आहे. माझं बॉडी माइंड अलाइनमेंट करायचं आहे. हे स्टार्टिंगला ऍक्टिव्हेट होऊन राहिलं. या पद्धतीने मी ह्या पूर्ण कोर्सचं, या मेडिटेशनचे एक डिझाईन केलेलं आहे आणि मागच्या 1 महिन्यात मी पूर्ण प्रयत्न केलेला आहे की ह्या सगळ्या गोष्टींना तुम्हाला स्टेप बाय स्टेप एक्सप्लेन करून देऊ आणि जवळपास त्या सर्व टेक्निक तुम्हाला एक्सप्लेन करून झालेल्या आहेत. आता फक्त मुद्दा बनते की तुम्ही किती सिरियसली आणि किती कॉन्शियसली ब्रह्मांडीय ऊर्जेसोबत, या रेकी ऊर्जेसोबत कनेक्ट करता, त्याला तुम्ही आवाहन करता, दोन्ही हातामधून तुम्ही त्याला रिसीव्ह करता, अंजुरी करून एनर्जी बॉलला क्रिएट करता, त्या एनर्जी बॉलला तुम्ही मूलाधार चक्रामध्ये प्लेस करता, त्याला प्रत्येक चक्र टू चक्र वर उचलत 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 तुम्ही तुमच्या सहस्रामध्ये कॉन्शियसनेस मध्ये घेऊन येता. प्रत्येक चक्रावर तुम्ही कलर्सचं व्हिज्युअलायझेशन करता. तुम्ही प्रत्येक चक्रावर त्याच्या बीज मंत्राची चॅटिंग करता. बरोबर? तुम्ही प्रत्येक चक्रावर अफर्मेशन देत आहे आणि तुमच्या चक्रला पॉझिटिव्हली ऍक्टिव्हेट करत आहे. याचा अर्थ आहे की तुम्ही कॉन्शियस आहे आणि तुम्ही त्या चक्राला बघून कमांड देत आहे, क्लीन, क्लिअर, चार्जचे. आय एम पॉवरफुल, आय एम कॉन्फिडंट, आय एम अबंडंट, असे अफर्मेशन तुम्ही त्यावेळेस देत आहे. तुमचं सबकॉन्शियस माइंड रिडिंग करून राहिलेलं आहे की तुम्ही काय करत आहे. म्हणून तुम्हाला मी म्हणत असतो की तुमच्या त्यांनी मेडिटेशन करणं हो किंवा नाही हो, तुम्ही बसा, तुम्ही झोपा, तुम्ही टेकून बसा, तुम्ही खुर्चीवर बसा, तुम्ही कसंही बसा, पण कानात हेडफोन लावा. कशासाठी? की जेव्हा मी हे बोलत आहे ना, ते कमांडिंग सुरू आहे. नॉन अननोन वे मध्ये तुमचं सबकॉन्शियस माइंड जेव्हा थोडं थोडं स्लीप मध्ये जाते किंवा डीप स्लीप मध्ये जाते, तेव्हा माझा आवाज, माझे कमांड डायरेक्टली तुमचा माइंड एक्सेप्ट करून राहिलेला आहे. एनएलपीच्या नियमानुसार 21 दिवस, 40 दिवस, 90 दिवस, 180 दिवस जर तुम्ही एकच प्रोसेस एकाच वेळेला कंटिन्यू केली, तुमची माइंडची प्रोग्रामिंग होऊन जाते आणि ती क्रिया, ते वर्ड्स तुमच्यासाठी सिद्ध होऊन जाते. आणि माइंडने एक वेळा रेकॉर्ड केल्यानंतर ती सिस्टम तुमच्यासाठी ऍटो मोडवर काम करायला लागते. म्हणजे जेव्हा जेव्हा तुम्ही मेडिटेशन करायला बसाल, ऑटोमॅटिकली अफर्मेशन स्टार्ट होऊन जाईल, चक्रा हिलिंग स्टार्ट होऊन जाईल, चक्रा क्लिअरिंग स्टार्ट होऊन जाईल, चक्राचे बीज मंत्र काम करणं सुरू करून देईल, रेकी एनर्जी बॉल ऍक्टिव्हेट होऊन जाईल, चक्रा कलर ऍक्टिव्हेट होऊन जाईल. मी दिलेले रेकी हिलिंग, इंट्युशन, इनिशिएशन, तुम्हाला दिलेले रेकी सिम्बल्स, एंजेलिक रेकी सिम्बल्स, सर्व काही ऍक्टिव्हेट होऊन जाईल. अर्थ एंजेल, गार्डियन एंजेल्स, स्पिरिट गाईड, डिवाइन मास्टर्स, असेंडंट मास्टर्स, 15 आर्क एंजेल्स, त्यानंतर थाउजंड ऑफ डिवाइन एंजेल्स, गॉड कॉन्शियसनेस, सर्व काही तुमच्या सराउंडिंग मध्ये आहे. तुम्ही फील करणं सुरू करा, तुमच्या आजूबाजूला 15 आर्क एंजेल्स उभे आहेत. हजारो आर्क एंजेल्स तुमच्या रूम मध्ये, तुमच्या सराउंडिंग मध्ये आहे आणि तुमच्यावर डिवाइन लाईट शॉवर करत आहे.
दोन्ही गार्डियन एंजेल्स माझ्या पाठीमागे उभे राहून माझ्या खांद्याला टच करून मला सपोर्ट करत आहे. माझे स्पिरिट गाईड माझ्या मागे उभे राहून माझ्या मानेच्या खाली इथे टच करत आहे आणि मला पूर्ण एनर्जी, ब्रह्मांडीय दिव्य ऊर्जा, हे एंजेलिक सिम्बल्स त्या स्पिरिट गाईडच्या तळ हातामधून मला शक्तिपात होत आहे. ब्रह्मांडीय दिव्य गुरु तुमच्या जवळ उभे राहून तुमच्या सहस्त्रार चक्रावर हात ठेवत आहेत, स्पर्श करत आहेत आणि ते तुमचं सहस्त्रार चक्र ओपन करून देत आहे. तुमचा रिसिव्हिंग मोड त्यांनी ऑन करून दिलेला आहे. ह्या पद्धतीने तुम्ही ह्या पूर्ण हे जे तुमचं माइंड आहे हे कमळ असं उघडलं आहे आणि याच्यामधून सगळी एनर्जी तुमच्या बॉडीमध्ये प्रवेश करत आहे. त्यानंतर त्याच्यावर आर्क एंजल मायकेलला उभा केलेला आहे प्रोटेक्शन म्हणून. ते छत्री तयार करून तुमच्यावर बॉडीवर उभे आहे तुम्हाला प्रोटेक्ट करण्यासाठी. तुमच्या फ्रंट मध्ये आर्क एंजल राफेल उभे आहे जे तुम्हाला 24/7 हिलिंग करत आहे. आता हळूहळू जसं हे सेशन समोर जातील तुम्हाला लेफ्ट साइडला आर्कएंजल एरियल, राईट साइडला आर्कएंजल युरियल यांना सुद्धा इमॅजिन करायचं आहे, जे तुम्हाला अबंडन्स मध्ये फायनान्शियल एनर्जी देत आहे. आर्कएंजल युरियल तुम्हाला नॉलेज देत आहे त्या फायनान्स, त्या अबंडन्सला कसं यूज करायचं लाईफ मध्ये. असे सर्व एंजल्स तुमच्या सोबत आहेत, डिवाइन मास्टर्स तुमच्या सोबत आहे. देखी एनर्जीला मी त्याच्यामध्ये इनबिल्ट केलेला आहे. रोज आपण आवाहन करतो ती दिव्य ऊर्जा आपल्यामध्ये उतरत आहे. डाऊट करूच नका, कारण अजून आपली तेवढी पात्रता निर्माण नाही झाली आहे. इथे ट्रस्ट आणि बिलीफ हेच काम करते. जास्त अनालिटिकल माइंड काहीच करू शकत नाही. म्हणून एक फॉर्म्युला लक्षात ठेवा, नो लॉजिक ओनली मॅजिक. जास्त लॉजिक लावा तुम्ही त्याच्या मुळात शिरू शकत नाही. मी असंच काल चर्चा करताना एका व्यक्तीसोबत बोलत होतो आणि मी स्वतः म्हटलं, सर इतका ट्रिमेंडस चेंज कसा येत आहे लक्षात नाही येत आहे मला. तर त्यांचे वाक्य मला एवढे आवडले, सर नेचर, एंजेल्स, डिवाइन गॉड हे तुम्हाला बघत होतं किंवा एंजेल्सला अशी बॉडी पाहिजे होती जे 12 वर्षाचं तप करून 12 वर्षाचं प्रिपरेशन करून त्याने आपल्या माइंड बॉडीला रेडी करून ठेवलेला आहे. लोकांच्या कल्याणासाठी, स्वतःच्या कल्याणासाठी, हे नॉलेज लोकांमध्ये पास ऑन करण्यासाठी. ते स्ट्रेंथ, करेज, ॲबिलिटी, तो फोर्स, ते पॉवर, ते माइंडसेट, त्या शरीराची बैठक, ती क्लिअरिटी ही इनिशियल डेज मध्ये आपल्याजवळ नसते. ते 8-8, 10-10 घंटे बसायची ताकद, घंटोघंटे बोलायची ताकद, प्रश्न विचारल्याबरोबर एक्झॅक्टली तेच आन्सर देता आलं पाहिजे ज्याची समोरच्याला गरज आहे. हे सगळ्या ॲबिलिटीज डेव्हलप होण्यासाठी, म्हणजे एका कॉलेजमध्ये, एका स्कूलमध्ये प्रिन्सिपल बनायसाठी मला पीएचडी डिग्री होल्डर बनणे आवश्यक आहे. तर मला किती वर्ष अभ्यास करणे आहे? 10वी, 12वी, KG1, KG2, नर्सरी, म्हणजे 12 आणि 3 15, त्यानंतर 3 वर्षाचं ग्रॅज्युएशन 15, 16, 17, 18, त्याच्यानंतर पोस्ट ग्रॅज्युएशन 2 वर्षाचं 19, 20, त्याच्यानंतर एखादा डिप्लोमा सर्टिफिकेट 21 आणि त्याच्यानंतर पीएचडी मध्ये तुम्ही केलेले स्टडी. डिप्लोमा होल्डर यासाठी स्पेसिफिक पोस्ट ग्रॅज्युएशन मधून आपण एक सब्जेक्ट निवडला ज्याच्यामध्ये आपण पुढे जाऊन स्टडी करणार आहे आणि त्या विषयाची तुम्ही स्टडी केली आणि पोस्ट ग्रॅज्युएट आणि तुम्ही पीएचडी साठी अप्लाय केला. ते पीएचडीचं किती वर्ष असते मला नाही माहित, पण जनरली आपण धरून चालू 2-3 वर्ष असते, लागते तेवढा वेळ. म्हणजे 21, 22, 23, 24 म्हणजे 25 वर्ष जवळपास एक व्यक्ती
त्याच्यामध्ये एक्सपिरियन्स सुद्धा आला. तुम्हाला शिकवण्याचं 2, 4, 5 वर्षाचा 10 वर्षाचा अनुभव सुद्धा असला पाहिजे. म्हणजे 25 वर्ष अभ्यासाचे, 10 वर्ष एक्सपिरियन्सचे, असं 35 वर्षाचं माइंड बॉडी सिंक्रोनायझेशन होते आणि त्या व्यक्तीला प्रिन्सिपल पदाची ऑफर येते. बघा, एक प्रिन्सिपल बनण्यासाठी 35 वर्षाचं कंटिन्युअस लर्निंग प्रोसेस, कंटिन्युअस स्ट्रगल, कंटिन्युअस एफर्ट, हार्डवर्क, डेडिकेशन, कंटिन्यू लर्निंग, त्याचं प्रॅक्टिकली इम्प्लिमेंटेशन, 10 वर्षाचं मुलांना शिकवण्याची कला, त्यानंतर तो व्यक्ती प्रिन्सिपल पदासाठी लायकीचा होते. सडनली 10वी मधून 12वी मधून निघालेला व्यक्ती म्हणेल की मला प्रिन्सिपल बनायचं आहे कॉलेजचं, शक्य आहे? नाहीये. मला त्या सरांची गोष्ट एवढी आवडली काल, आणि मला माझंच माइंड ओपन झालं की अरे हो, कुठंतरी आजच्या दिवसासाठी मी मागच्या 12 वर्षापासून प्रिपेअर करत होतो. म्हणजे माझ्या 12 वर्षाची एफर्ट वाया नाही गेली. हे इनपुट होतं, मी माझ्या जर्नीला समजू नाही शकलो. म्हणून मी तुम्हाला म्हणत आहे की तुमचे सगळे गोल्स ऑलरेडी अचीव्ह झालेले आहे. 10 वर्षानंतर तुमचे सगळे गोल्स अचिव्हेबल आहेत. जस्ट आजची सिच्युएशन, आजचे मेंटर्स, आजच्या जे काही तुमचं करिअर आहे, जे काही तुमच्या जवळ प्लॅटफॉर्म्स येऊन राहिलेले आहे, ते तुम्हाला जस्ट तुमचं पोटेन्शियल शो करत आहे की तुम्ही फ्युचरमध्ये इतकं इतकं स्टेटस ऑलरेडी अचीव्ह केलेलं आहे. आणि त्या स्टेटस पर्यंत पोहोचण्यासाठी तुम्ही ह्या मार्गाला एक्सेप्ट करा आणि कंटिन्यू प्रोग्रेस करा, आणि निश्चिंत व्हा, तुम्हाला ते मिळणारच आहे. तुम्ही कल्पना करा, आजपासून 5 वर्ष 10 वर्ष मागे जा, विचार करा आजच्या दिवसासाठी तुम्ही किती टेन्शन मध्ये राहत होते, आणि जेव्हा आजचा दिवस निघाला तर हसा येते की मी कोण्या गोष्टीसाठी टेन्शन घेत होतो. पण बघा, आजच्या दिवसात पुन्हा पुढच्या 10 वर्षाचं टेन्शन येऊन राहिलं. जर तुम्ही लाईफला अनालिसिस केलं, मी 10 वर्ष अगोदर पण चिंता करून मी काही प्राप्त केलं नाही, तर पुढच्या 10 वर्षाची मी चिंता कशासाठी करू? बरोबर. मी जेव्हा गुरुजी सोबत कनेक्ट झालो होतो, तर ते मित्र लोक मला खूप डिच करत होते, माझी फॅमिली मला डिच करत होती, माझे रिलेटिव्ह मला टॉन्ट मारत होते, गुरुजी गुरुजी महाराज म्हणून हाक मारत होते. 21 वर्षाच्या पोराला जेव्हा महाराज म्हणाल तुम्ही, ज्याचं काहीच बॅकग्राऊंड नाही आहे, किती बेकार वाटते. अरे यार, मला महाराज म्हणून राहिले, मी तर जस्ट त्यांना भेटा बोलासाठी जातो, मेडिटेशन करायसाठी जातो. आणि त्याच्यात एक व्यक्ती असं बोललं, अमित तू टेन्शन नको घेऊ, तू गुरु बनासाठीच जन्माला आला आहे, तू गुरुच बनणार आहे, तुला हेच काम दिलेलं आहे, तुझ्या अख्ख्या पिढोन पिढी, आम्हाला माहित आहे तोपर्यंत तुझ्या 10 पिढीचं आम्हाला वर्णन माहिती आहे, 10 पिढीमध्ये सगळे टीचरच झाले, अजूनही आमच्या फॅमिलीमध्ये टीचरच आहे, स्कूलमध्ये शिकवत आहे, कॉलेजमध्ये शिकवत आहे, पण आमची टीचिंग स्पिरिच्युअल टीचिंग होती. तू हेच बनणार आहे, तू याच्यासाठी जन्माला आलेला आहे. त्या व्यक्तीचे वाक्य माझ्या माइंडमध्ये चालले गेले. हे 10 वर्ष अगोदरची गोष्ट आहे, आणि आज 10 वर्षानंतर मी तेच व्यक्ती बनून नाही. म्हणजे कुठेतरी डेस्टिनी फिक्स होती, मला फक्त अलाइन करायचं होतं त्याच्यासोबत. जितक्या लवकर तुम्ही तुमच्या डेस्टिनीला स्वीकार कराल, तुमचं माइंड बॉडी अलाइनमेंट कराल, तुमची लाईफ इझी, एफर्टलेसली, फ्लो मध्ये चालेल. जेवढं तुम्ही हर्डल्स, ऑब्स्टॅकल्स आणाल, जेवढं तुम्ही कन्फ्युज व्हाल, जेवढं तुम्ही डाऊट उचलाल, तेवढं तेवढं तुमच्या लाईफमध्ये ब्लॉकेजेस आणि हर्डल वाढत जातील. तुम्ही क्लिअर नसल्या कारणाने तुम्ही फ्युचर नाही बघू शकत आहे. तुमची सायकिक ॲबिलिटी, इंट्युशन पॉवर कमी असल्याने तुमच्याकडे दूरदृष्टी नाही आहे, आणि ह्याच ॲबिलिटीला आपल्याला ह्या मेडिटेशनच्या थ्रू डेव्हलप करायचं आहे. तर मला एक वचन पाहिजे तुमच्या सगळ्या लोकांकडून, कारण की ह्या मागच्या महिन्यामध्ये खूप जबरदस्त सेशन झाले, आणि मला पुढचे 6 महिने हे सेशन असंच कंटिन्यू करायचं आहे. ज्यांनी ज्यांनी काल NLP चा क्लास केलेला आहे विनोद सरांचा, त्यांनी स्पष्ट सांगितलं
21 दिवस, 40 दिवस, 90 दिवस आणि 180 दिवस. जो व्यक्ती एकच प्रोसेस कंटिन्यू डेडिकेशनने करणं सुरू करते, त्याला ती गोष्ट सिद्ध होते. आणि 180 दिवसात जे तुम्ही क्रिया करत आहे, जे तुम्ही बोलत आहे, जे तुमचे थॉट आहे, जे तुमची एनर्जी आहे, ते तुमच्या सबकॉन्शियस माइंड मध्ये रेकॉर्ड होऊन जाते. आणि सबकॉन्शियस माइंड मध्ये रेकॉर्ड झाल्यानंतर सिस्टम, तो ड्रायव्हर ऑटो पायलट मोडवर काम करते. म्हणजे जेव्हा पण तुम्हाला तुमच्या जीवनात काही समस्या येतील, एनर्जीलेस, पॉवरलेस फील व्हाल, सडनली हे मेडिटेशन तुमच्यासाठी वर्क करणं सुरू केलं आणि तुमचं माइंड म्हणेल की अरे चल मेडिटेशनला बस. आणि तुम्ही 2 दिवस मेडिटेशन मध्ये बसला, तिसऱ्या दिवशी तुमच्या प्रश्नाचं उत्तर तुमच्या समोर राहील. इतकी पॉवर तुमच्या माइंडने ऑलरेडी क्रिएट करून दिलेली राहील. आणि त्या पॉवरला इनबिल्ड करणे हे आपलं कर्तव्य आहे. हे तुमचं कर्तव्य आहे. ते पॉवर इनबिल्ड करून देणं हे माझं कर्तव्य आहे. पण कन्सिस्टन्सी मॅटर करते. तर पुढचे 6 महिने कंटिन्यू जेवढेही तुम्ही मेंबर जॉईन झालेले आहात, 6 महिने कन्सिस्टंटली मेडिटेशन करा. जर तुम्हाला तुमच्या लाईफ मध्ये मॅजिक, मिरॅकल असे वर्ड जर आणायचे असतील, सक्सेस, अचिव्हमेंट व्हेरी इझिली असे वर्ड जर तुम्हाला तुमच्या लाईफ मध्ये ऐकायचे असेल, तर तुम्हाला पुढचे 6 महिने कंटिन्यू मेडिटेशन करणे आवश्यक आहे. आणि मला वचन द्या आजच्या त्या ब्रह्ममुहूर्तावर की मी डेडिकेटेड आहे माझ्या लाईफला चेंज करायसाठी. मी पूर्णपणे तयार आहे स्वतःच्या जीवनाला बदलण्यासाठी. मी या अस्तित्वाला अलाव करतो की तुम्ही मला चेंज करा. आणि मी या प्रोसेसमध्ये कितीही प्रॉब्लेम आले, कितीही ऑब्स्टेकल्स आले, कितीही स्ट्रगल्स आले, तरी मी हार मानणार नाही. कितीही माझी तब्येत खराब झाली, कितीही मला बॉडी पेन आलं, तरीही मी मेडिटेशन कंटिन्यू करणार. आणि मला जे डिझायर गोल अचीव करायचे आहे, त्यासाठी स्वतःचा माइंड बॉडीला सिंक्रोनाइज करणार. यासाठी हा माझा फर्स्ट स्टेप आहे. हे अलाइनमेंटचं फर्स्ट स्टेप आहे. दुसरं, निसर्गाच्या नियमानुसार, एनर्जीच्या लॉनुसार गिव्ह अँड टेक पॉलिसी वर्क करते. एनर्जी एक्सचेंज पॉलिसी वर्क करते. जर मी तुम्हाला काही देत आहो, तर तुमच्याकडून निश्चितच त्याचं पे बॅक झालं पाहिजे. मी तुम्हाला जे काही देत आहो ना, ही सेशन, जसं शनिवार रविवारचे 2 सेशन होते ना, हे सफिशियंट आहे 1000 रुपयामध्ये तुम्हाला देण्यासाठी. हे 2 सेशन तुमचं माइंड ओपनिंग करायसाठी आणि तुम्हाला एनर्जी मध्ये कनेक्ट करून देण्यासाठी सफिशियंट आहे. त्या रेकॉर्डिंग तुम्ही रोज ऐका, तुमचं जीवन बदलून जाईल. पण मी तुम्हाला ओव्हरऑल मंथ तुमच्यासाठी उठत आहे, बोलत आहे, तुम्हाला एनर्जीचं इन्व्होकेशन करून देत आहे. तर तुम्ही लक्षात घ्या, तुम्हाला तुमच्याजवळ डेली बेसवर किती हायर एनर्जी येऊन राहिली. जर तुम्ही त्याचा सदुपयोग केला, तर तुमच्या जीवनाला रॉकेट बनवण्यासाठी काही वेळ लागणार नाही. पण पुन्हा तिथं एकच विषय येते की तुम्ही कॉन्ट्रॅक्ट सायनिंग कंप्लीट केला की नाही केला, गिव्ह अँड टेक पॉलिसी कंप्लीट करत आहे की नाहीये. सुरुवातीला हे 1000 रुपये तुम्हाला खूप भारी वाटेल, पण मी तुम्हाला गॅरंटी देतो, जेव्हा तुम्ही याला व्हॅल्यूच्या रूपात बघणार ना, की मी डेली तुमच्या जीवनात किती व्हॅल्यू इनपुट करत आहो. मी सॅटर्डे संडे एक्स्ट्रा क्लासेस घेत आहो. मी आता माझ्याकडून बेसिक एनएलपी सेशन सुरू केलेले आहे. माझ्याकडून मी जे जे देऊ शकतो ते तुम्हाला सगळं काही प्रदान करण्याचा माझा प्रॉमिस आहे. तर तुमचा काय प्रॉमिस बनते की फायदा घ्या आणि पडून जा? नाही, असं करू नका. याने कर्माचा इतका भारी बोजा तुमच्यावर बसेल की तुमचे पुढचे 10 वर्ष तुम्ही याच्यातून बाहेर निघू शकणार नाही. त्या 1000 रुपयाचं पेमेंट करता करता तुम्ही थकून जा.
10 वर्ष तुमचे बर्बाद होऊन जाईल. का? कारण की मी ज्या लेवलवर एनर्जी एक्सचेंज करत आहो त्या लेवलवर तुम्ही पेबॅक करू शकणार नाही. त्यामुळे कर्माचं ओझं डोक्यावर धरून चालू नका. 1000 रुपये तर 1000 रुपयाचं येईल, पेमेंट करून मोकळं करून टाका. आणि तुम्हाला मी आश्वस्त करतो की जेव्हा आपण एनर्जी एक्सचेंज पूर्ण करतो, नेचर त्याच्या 10 पट 100 पट मल्टिप्लाय करून ती एनर्जी, ती मनी एनर्जी तुमच्याकडे वापस रिटर्न फ्लो करते. आणि त्याकरिता तुमच्या लाईफमध्ये असे ऑपॉर्च्युनिटीज, अशा प्लॅटफॉर्म तुमच्या समोर येतील की जिथून तुमचं सडनली इन्क्रीमेंट होईल, पेमेंट वाढ होईल, बिझनेसमध्ये ग्रोथ होईल, किंवा एखादा असा प्लॅटफॉर्म मिळेल की जिथून एक्स्ट्रा मनी तुमच्या लाईफमध्ये येईल. आणि तुम्ही म्हणाल की यार, सरांचं पेमेंट करायसाठी बरोबर 1000 रुपये माझ्याजवळ आले. आणि त्या पेमेंट केल्या केल्या तुमच्या लाईफमध्ये जो एनर्जीचा फ्लो सुरू होऊन जाईल ना, मी तर माझ्याकडून देत आहे, पण तुम्हीच तुमचा ब्लॉक करून ठेवलेला आहे. त्यामुळे एनर्जी एक्सचेंज पूर्ण करा. ऍडव्हान्स मध्ये एनर्जी एक्सचेंज पूर्ण करा. जर कोणाला असं वाटत आहे की हे क्लासेस खूप जास्त एक्स्ट्रा चालू आहे, तर ब्लेसिंग द्या, ब्लेसिंगच्या रूपात डोनेशन द्या. मी म्हणत आहे प्रत्येक दिवशी तुम्ही स्वतःला फ्लो करा. मनी तुमच्याकडे खूप ट्रिमेंडस लेवलनी फ्लो होईल. करोड कमवायचे आहे तर लाख रुपये पेमेंट करणे आवश्यक आहे. मुद्दा हा नाहीये की लाख रुपये दिल्यानं काम होते का. मुद्दा हा आहे की लाख रुपये द्याल तर माझ्यासाठी स्पेशल टेक्निक द्याल काय. काही स्पेशल टेक्निक नसते राहत. तुमचंच एनर्जी एक्सचेंज तुम्हाला 10 टाइम्स मल्टिप्लाय करून वापस मिळते. लाख द्या, 10 लाख मिळेल, करोड मिळेल. मुद्दा बनते की तुमचा पैसा तुम्ही कुठे इन्व्हेस्ट करत आहे. बिअर बार मध्ये आता ते रान ढाबा चालू आहे. डायरेक्ट बकरेचे बकरे कापून समोर तुमच्या मांड्या जाऊन राहिले. अशा ठिकाणी तुम्ही पैसा इन्व्हेस्ट करत आहे. बिअरवर, दारूवर, अल्कोहोलवर, सिगरेटवर, हॅवी फूड, हॉटेलमधल्या हॅवी फूडवर, बेमतलबची शॉपिंगवर, खर्रा तंबाखूवर, गर्लफ्रेंड बॉयफ्रेंडचे लफडे सुरू आहे, तिकडे तुम्ही पैसा उडवून राहिले. मुलं तुमची जिद्द करून राहिले तर त्यांच्या मनात आलं तसं तुम्ही त्यांना खाऊ पिऊ घालून राहिले. कुठं तुम्ही पैसा तुमचा बर्बाद करून राहिले, इन्व्हेस्ट करून राहिले. लक्ष्मी सुद्धा म्हणेल की अरे मला चांगल्या जागेवर इन्व्हेस्टच केलं नाही तर मी तुझ्याकडे रिटर्न कशासाठी येऊ. ती कर्ज करून देईन, म्हणून 10% तुझी सॅलरी कट जा, येत नाही पुढचे 10 वर्ष मी तुझ्या जवळ. आणि जसं तुम्ही तुमच्या मनीला राईट प्लेसवर इन्व्हेस्ट करता, जिथून तुम्हाला नॉलेज मिळत आहे, एनर्जी मिळत आहे, चांगले थॉट मिळत आहे, ब्लेसिंग्स मिळत आहे, तुमच्या प्रश्नाची उत्तरं तुम्हाला मिळत आहे. तुम्हाला असं वाटत आहे की मला माझ्या जीवनात देव मिळाले, मला माझ्या जीवनात गुरु मिळाले. जर तुम्ही मला फर्स्ट मीटिंग मध्ये देव मानून राहिले, गुरु मानून राहिले, स्वामीचं रूप मानून राहिले, एखाद्या देवाचं आशीर्वाद मानून राहिले, इतके चांगले वर्ड तुम्ही जर बोलत आहे, तर सेकंड मंथ नंतर, थर्ड मंथ नंतर तुम्ही मला सोडून कशी देऊ शकता. जर तुम्ही मला सोडत आहे म्हणजे तुम्ही तुमच्या स्वामीचा, तुमच्या देवाचा, तुमच्या गुरुचा अपमान करून राहिले. मी हे नाही म्हणत तुम्ही लाईफ टाईम माझ्यासोबत कनेक्ट राहा, पण मी हे म्हणतो कमीत कमी जर्नी तर सुरू करा. हातात हात धरून चाला आता खरं. एक वेळा हात सुटला आणि माझी गाडी जर समोर निघून गेली तर तुम्ही लोक माझ्यासोबत जर्नी कंटिन्यू करू शकणार नाही. खूप खूप स्ट्रगल करावं लागेल कनेक्ट होण्यासाठी. जेव्हा माझी गाडी फिरून वापस येईल एक चक्कर मारून, तेव्हा मग तुमचे डब्बे माझ्या इंजिन सोबत कनेक्ट केला जाईल. जे सुटले ते सुटले. म्हणून साथ सोडू नका, हात सोडू नका. मिळालेल्या ऑपॉर्च्युनिटीला लूज करू नका. खूप कॉन्सन्ट्रेशन आणि पॉवरफुली फोकस करा. सर्वांची लाईफ चेंज झालेली आहे, ऑलरेडी चेंज झालेली आहे. फक्त तुम्हाला गरज आहे एक्सेप्ट करण्याची. येस, आय एम अबंडंट, आय एम हेल्दी, आय एम वेल्दी, आय हॅव सक्सेसफुल हॅपी रिलेशनशिप, आय हॅव सक्सेसफुल growth in my career, name, fame, success. I already achieved. I am very happy, very blissful because I am already spiritual. Already goals तुमचे मॅनिफेस्ट झालेले आहे.
त्याला फक्त आठवण्यासाठी हे अफर्मेशन्स आहे, फक्त आठवण्यासाठी. हे शरीर आपल्याला ऑलरेडी मिळालेलं आहे. हे शरीराला ओळखण्यासाठी अमित नाव दिलेलं आहे. अमित नाव असल्या कारणाने हे शरीर नाही मिळालं. माझ्या आई बाबाला पहिले अमित नाव लिहिलं होतं, त्याच्यानंतर अमित जन्माला आला असं नाही झालं. पहिले अमित आला म्हणजे पहिले शरीर आलं, त्याच्यानंतर अमित हे नाव दिलं. आय अचीव 100 CR. 100 CR ऑलरेडी अचीव झालेले आहे. त्याचा जन्म ऑलरेडी झालेला आहे. त्याला ओळखण्यासाठी फक्त तुम्ही आय रिसीव 100 CR, आय रिसीव 100 CR हे चॅन्टिंग करत आहे, जस्ट त्याला ओळखण्यासाठी. एव्हरी अँड एव्हरीथिंग ऑलरेडी हॅपन इन युअर लाईफ. फ्युचरची जर्नी करा तर तुम्हाला दिसून पडेल की सगळेचे सगळे स्वप्न तुमचे ऑलरेडी अचिवेबल आहे. मग तुम्ही म्हणा दादा चेंज तर होत राहते. ते अव्हेंजर ज्यांनी बघितलेली आहे त्याच्यामध्ये डॉक्टर स्ट्रेंज एका इन्सिडेंटसाठी 1,00,000 घटना बघते. त्या 1,00,000 घटनेमधून एक त्याला ऑपॉर्च्युनिटी मिळते, जी विनिंग ऑपॉर्च्युनिटी असते. बाकी सगळ्या लुझिंग ऑपॉर्च्युनिटी असतात. तो म्हणजे एक ऑपॉर्च्युनिटीवर जर काम केलं तर आपण सक्सेस होऊ शकतो 1,00,000 पैकी. तसे लाखो गोष्टी तुमच्या ऑलरेडी तुमच्या लाईफमध्ये मॅनिफेस्टेशनच्या रूटवर पडलेल्या आहेत. तुम्हाला त्याच्यातली एक ऑपॉर्च्युनिटी पिक करायची आहे. ती तुम्ही कोणती करता ते तुमच्यावर आहे. पण जशी ती एक ऑपॉर्च्युनिटी ऑलरेडी अचीव झालेली आहे, तसे लाखो ऑपॉर्च्युनिटी सुद्धा ऑलरेडी अचीव झालेल्या आहेत. तुमचं लक्ष फक्त एकावर द्यायचं आहे. तुम्ही ज्याच्यावर लक्ष द्याल ते मॅनिफेस्ट होऊन जाईल. लाख म्हणा लाख मॅनिफेस्ट होईल, करोड म्हणा करोड मॅनिफेस्ट होईल, 100 CR म्हणा 100 CR मॅनिफेस्ट होईल, 1,000 CR म्हणा 1,000 CR मॅनिफेस्ट होईल. भिकारचोटपणा म्हणा तर भिकारीपणा मॅनिफेस्ट होऊन जाईल. बिमारी म्हणा तर बिमारी मॅनिफेस्ट होऊन जाईल. डिस्टर्ब रिलेशनशिप म्हणा डिस्टर्ब रिलेशनशिप मॅनिफेस्ट होऊन जाईल. तुम्ही जे बोलाल ते तुमच्या लाईफमध्ये मॅनिफेस्ट होणार आहे, कारण की ते ऑलरेडी अचीव झालेलं आहे. फक्त तुम्हाला तुमचं लक्ष त्या ठिकाणी नेऊन टाकायचं आहे, फोकस त्या ठिकाणी करायचा आहे जे तुम्हाला पाहिजे आहे, आणि स्टिक राहा त्या विषयावर. त्याला चेंज नका करू. तुम्ही बघा जसं टायमिंगची मॅच्युरिटी येऊन जाईल तुम्हाला ती गोष्ट इझी वे मध्ये मिळून जाईल. ते फालतूचे विचार केल्याने आपण आपला ऑरा आणि त्याच्या मधात आणि आपल्या मधात खूप मोठा गॅप क्रिएट करत आहोत. ओके, ते आज मला प्रॉमिस पाहिजे की तुम्ही सर्व लोक पुढचे 6 महिने सेम प्रोसेस सेम जर्नी कंटिन्यू कराल. किंतु परंतु करू नका की एकच एक मेडिटेशन करावं लागते त्याचा बोर होत आहे. नाही, काही बोर नाही होत आहे. हे तुमचं माइंड तुम्हाला डिस्टर्ब करण्याचा प्रयत्न करत आहे. त्याचं ऐकायचं नाही माइंडचं बिलकुल. स्वतःची कमांड द्या, नाही माझ्यासाठी हे गरजेचं आहे. नो लॉजिक, ओनली मॅजिक. आणि दुसरं कमिटमेंट पाहिजे, तुम्ही एनर्जी एक्सचेंज पूर्ण कराल. अगाऊ एनर्जी एक्सचेंज सुद्धा पूर्ण करू शकता. 6 महिन्याचा पेमेंट एका दिवशी द्या, त्या लेवलवर एनर्जी तुमची ओपन अप होईल. मी खरं सांगतो, त्या कोर्ससाठी मी 4 लाख पेड केलेले आहे. 3,40,000 अजून पेंडिंग पडलेले आहे, फक्त हे वाक्य ऐकण्यासाठी. मजाक नाही आहे स्वतःच्या डेव्हलपमेंटवर इतका पैसा इन्व्हेस्ट करणे, या लाईफची अनसर्टेनिटी तुमच्या समोर आहे. काय होईल कसं होईल काहीच माहित नाही. आणि भगवंत चेक करत आहे तुमचे इंटेन्शन. त्यांनी जसं माझे इंटेन्शन चेक केले आणि माझं फर्स्ट स्टेप त्यांनी नोट डाऊन केलं, तुरंत रिस्क देणं सुरू करून दिलं, तुरंत ब्लेसिंग देणं सुरू करून दिले. ओके, आता स्टॉक थोडासा समोर गेला, पण 7 वाजेपर्यंत तुमचं मेडिटेशन पूर्ण होऊन जाईल. ओके, नाव आणखी एक, ह्याच मेडिटेशन मध्ये तुम्ही दिवा लावा 5 मिनिटासाठी, त्राटक करा. त्राटक सुद्धा येऊन गेलं. त्याच्यानंतर असे ब्लाइंड फोल्ड येतात, हे तुम्ही तुमच्या डोळ्यांवर लावू शकता. मेडिटेशनच्या मधात तुम्ही असं तुमच्या डोळ्याला हे पट्टी लावा, त्राटक करा, त्यानंतर पट्टी लावून घ्या.
ब्लाइंड फोल्ड मॅनिफेस्टेशनची टेक्निक प्रॅक्टिस सुद्धा तुमची सुरू होऊन गेली. त्राटक सुद्धा तुमचं पूर्ण झालं. जसं मी बोलत आहे अशा वेळेस तुम्ही प्राणायाम सुरू करा. ब्रिदिंग पण पूर्ण झाली. कोणत्या टेक्निक यूज करायचा राहिला आता? सगळ्या टेक्निक इनबिल्ड झालेल्या आहेत. त्या सर्व टेक्निकला मर्ज करा, बॉडी माइंडला अलाइन करा आणि कमांड द्या. इच अँड एव्हरी टेक्निक नोईंगली अननोईंगली वर्क फॉर मी, आणि बघा त्याचे रिझल्ट किती सुंदर येईल तुमच्या लाईफमध्ये. ओके, नाऊ बी रेडी. लांब खोल श्वास घ्या, पाणी प्या. आपण आता मेडिटेशनला सुरुवात करू. कसं वाटलं सेशन? थँक्यू दादा, खूप छान वाटलं, खूप फ्रेश झालं, रिलॅक्स झालं. थँक्यू 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 एव्हरीवन. गॉड ब्लेस ऑल ऑफ यू. गॉड ब्लेस यू. लॉट्स ऑफ लव्ह अँड ग्रॅटिट्यूड. लॉट्स ऑफ लव्ह अँड ग्रॅटिट्यूड. लॉट्स ऑफ लव्ह अँड ग्रॅटिट्यूड. थँक्यू थँक्यू. Thank you, Mr. Thank you. Thank you very much. Thank गॉड you, sir. ब्लेस यू सर. थँक्यू. Thank you, sir. Thank you, थँक्यू sir. मनोज Thank सर. you, thank you, thank you. थँक्यू. Thank you, everyone. Lots of gratitude, Thank you, दादा. lots of love. थँक्यू दादा. थँक्यू थँक्यू थँक्यू. मस्त होतं सेशन. Thank you for giving blessing energies. Thank you, sir. म्हणजे सर मेंटली होत आहे म्हणजे मी लेफ्ट होणार. 5 ओके, मिनिटात मीटिंग चालू चालतंय. तुमची. हो. फक्त एवढं सांगायचं आहे मला की त्या दिवशी हाताला गाडी चालवताना मला एक मोच आली हम्म. आणि दुखायला लागलं होतं. काहीच लावलं नाही, पण संडेच्या नंतर आता हळूहळू ऑटोमॅटिकली बसणं चालू झालं. म्हणजे असं एक हात आला, मनगट आला. हम्म. पण असं फील होत आहे की ते रिपेअर होत आहे हळूहळू हळूहळू पूर्ण रिपेअर. आता असं वाटतं की पूर्ण झालं रिपेअर. ओके, ते छान आहे सर. माझ्यासाठी शॉकिंग होतं काही न करता. बरोबर आहे, एनर्जी वाढत आहे ना सर, ते हिलिंग सुद्धा होईलच ना. थँक्यू 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 व्हेरी मच. थँक्यू सर. थँक्यू व्हेरी मच. गॉड ब्लेस. गॉड ब्लेस सर. व्हेरी व्हेरी गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग दादा, गुड मॉर्निंग. थँक्यू थँक्यू. आज तर ना अं, असं असं शरीर असं असं हालत होतं, म्हणजे असं असं वाटत होतं की काय होतंय, खूप हलकं असं इकडं हलतंय तिकडं हलतंय, मागं जात आहे, खूपच वेगळ्या फिलिंग होती आजची. आणि तोच मस्त रिलॅक्स वाटला, छान छान छान, बढिया. गॉड ब्लेस. गॉड ब्लेस. थँक्यू 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 थँक्यू. Good morning, sir. गुड मॉर्निंग. व्हेरी व्हेरी चांगलं गुड sir मॉर्निंग. session. Very, very good morning. Thank you so much. योगेश सर, आज Thank you, sir. Thank you, thank you, thank you. Thank you, everyone. Thank you, all of you. Bless you, bless you. Love you, love you. Thank you, thank you, गॉड thank ब्लेस यू सर. गॉड ब्लेस यू. आज आपल्यासोबत लता काकू जोडलेले आहे. काकू बोलू शकता? you. Mhm. सनिका काळे न्यू मेंबर आहे. प्लीज इंट्रोड्यूस युअर सेल्फ. दादा ती माझी सिस्टर आहे. ती बोलते. साक्षीताई. अच्छा, हा. ओके, ठीक आहे ठीक आहे. बोला ताई. व्हेरी व्हेरी गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग दादा. आजचा पहिलाच कसं वाटलं दिवस आहे. सेशन? खूप छान वाटलं दादा. ओके, डोकं असं भारी भारी वाटत आहे. अच्छा ठीक आहे, चालते चालते, काही हरकत नाही. सेशन कंटिन्यू करू शकता तुम्ही.
लाईफमध्ये जर ग्रोथ करणे आहे तर हायर फ्रिक्वेन्सी सोबत कनेक्ट होणे मस्ट आहे. जोपर्यंत आपण हायर फ्रिक्वेन्सीमध्ये कनेक्ट होत नाही तोपर्यंत आपलं माइंड, आपलं बॉडी त्या फ्रिक्वेन्सीवर व्हायब्रेट करणार नाही. आणि जोपर्यंत व्हायब्रेट करणार नाही तोपर्यंत एनर्जीचं इन्व्होकेशन होणार नाही. एनर्जीचा नियम आहे, एनर्जी ज्या ठिकाणी फोकस होते त्या ठिकाणी क्रिएट होणं सुरू होऊन जाते. म्हणजे तुमचं लक्ष ज्या ठिकाणी असेल त्या ठिकाणी तुमची ऊर्जा प्रवाहित होते. आणि ऊर्जेचा साधासा नियम आहे, ती ऊर्जा निर्माण करते. आणि नेचरचा नियम आहे अबंडन्स मध्ये तुम्हाला रिटर्न करून देणे. तुमची ऊर्जा तुम्ही ज्या ठिकाणी लावत आहे इथूनच अबंडन्स मध्ये तुमच्या जीवनात ब्लेसिंग्स किंवा प्रॉब्लेम्स दोन्हीही क्रिएट होऊ शकते. जीवनाचे ध्येय जर तुमचे मोठे असतील तर छोटी सोच, छोटे विचार, छोटे छोटे ध्येय, गरिबासारखं वागणं, मूर्खासारखं जगणं हे आपल्यासाठी कामाचं नाही. हायर व्हायब्रेशन मध्ये, फ्रिक्वेन्सी मध्ये व्हायब्रेट करणे हे मस्ट आहे, फर्स्ट पायरी आहे. त्याच्यानंतर सगळं सुरुवात होते. ओके, लॉट्स ऑफ लव्ह अँड ग्रॅटिट्यूड. गॉड ब्लेस यू. आय होप आजच्या सेशन मध्ये तुम्हाला एनर्जीचा एक टच मिळाला असेल आणि तुम्ही इथून पुढे जर्नी कंटिन्यू कराल आणि तुमचे सगळे ध्येय तुम्ही अचीव कराल. ब्लेस यू, ब्लेस यू, ब्लेस यू. थँक्यू सर. त्यानंतर कोण आहे? विश्वेश्वर खोबरे. येस सर, तुम्ही प्रॉमिस केलेला आहे, लवकरच तुमचं अचिव्हमेंट दिसणं सुरू होईल. गॉड ब्लेस यू. थँक्यू सर. थँक्यू, थँक्यू, थँक्यू सो मच. लता काकू. प्रणयताई बोलल्या. कोण राहिलं? अर्चना मॅडम आहे आणि भाग्यश्री ताई आहे. प्लीज शेअर युअर व्ह्यूज. गुड दादा मॉर्निंग गुड मॅडम. मॉर्निंग. गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग. खूप छान सेशन होतं आहे ना. दिवसेंदिवस व्हायब्रेशन जाणवत आहे आणि पॉझिटिव्ह इम्पॅक्ट आहेच, काही त्यात डाऊटच नाही है ना. आजचं सेशन खूप छान होतं. म्हणजे जसं तुम्ही बोलले आहे ना, ते मिरॅकल्स होतात लाईफमध्ये. तर माझ्याही लाईफमध्ये या 8 दिवसामध्ये खूप छान मिरॅकल्स झाले. मी शेअर करीन तुमच्यासोबत पर्सनली, है ना. तर जे पण वाटते आपल्याला काही हे व्हायला पाहिजे ते ऑटोमॅटिकली होत आहे. खूप छान वाटतंय. छान. थँक्यू, थँक्यू, थँक्यू दादा. Lots of love and gratitude. God bless you. Angels always bless. 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 भाग्यश्री, काही बोलायचं आहे? विकी सर. ओके, ठीक आहे. चला तर मग आपण आता सेशन क्लोज करू. हॅलो. विकी सर बोला. व्हेरी गुड मॉर्निंग. व्हेरी गुड मॉर्निंग सर. व्हेरी गुड मॉर्निंग. आजचा एक्सपिरियन्स थोडं वेगळं होतं ऍक्च्युली. मला आकाशामध्ये ना असं ओढल्यासारखं आणि देन डायरेक्टली इट कन्वर्टेड इन टू अ केव. आणि मग त्या केव मधून असा कुठून तरी तो रस्ता असा म्हणजे अजून डीपर 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 जात होतो मी. आणि then आता मग खूप जास्त डीप मध्ये चाललो गेलो तो. पण मग मी आता सडन वापस आलो. मग काहीतरी फाइंड आउट सुरू होतं, पण माहित नाही, आय डोंट नो बट बट होतं. होईल होईल होईल, क्लिअर होईल, लवकरच क्लिअर होईल. चांगला आहे. इन प्रोग्रेस मध्ये आहे तुम्ही. छान आहे. लॉट्स ऑफ लव्ह अँड ग्रॅटिट्यूड. ब्लेस यू, ब्लेस यू, ब्लेस यू. गुड मॉर्निंग मोरे सर. गुड मॉर्निंग सर. आजचं सेशन चांगलं झालं. आणि ज्या ज्या वेळेस तुमचं ते पहिलं म्हणजे सेवन चक्र जे असतं ना आपले फेस, त्या सेवन चक्रच्या
शेवटी शेवटी डुलकी कशी काय येते म्हणजे असं झोप लागल्यासारखं होतंय. डीप मध्ये जाते माणूस. असं आहे का? भीती पडायची भीती वाटते पुन्हा वर येते माणूस नाही का असं जागा येते. ठीक आहे ठीक आहे. 7 वेळेस तसं झालं मला. हा नाही सर, हे नॉर्मल आहे. असं आहे का? बरोबर. हे बरं नॉर्मल काल आहे मी सर. काल मी सिंधेवाला गेलो होतो. हा तर पावसाचे खड्डे खूप पडले होते. पण यायचा विचार होता तिकडून लवकर निघावं म्हणून नाही का. ओके. तर लवकर निघालो. शेवटी चंद्रपूर थांबलो किंवा म्हणजे इंद्रनगर मध्ये थांबलो तिथं. तिथं जास्त वेळ हा गेला पुन्हा अंधार पडला. मग शेवटी ज्या खड्ड्यात पडा शेवटी त्या खड्ड्यात गाडी गेली शेवटी. मी विचार केला होता लवकर निघावं मॅनिफेस्टेशन म्हणून. हा मॅनिफेस्टेशन आहे तुमचं ते. हो 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 तेच होतं आजचं, बाकी काही नाही होतं. म्हणून लवकर निघावा. खड्डे म्हणजे समोर दिसू लागले नाही का, खूप मोठे खड्डे होते. शेवटी हा खड्ड्यातच गाडी थांबली. सुरू व्हायची नंतर सुरू झाली. चला थँक्यू. कालचा अनुभव तोच होता. रिअल लाईफ मॅनिफेस्टेशन आहे. याच्यावरून लक्षात ठेवा, आपली चेतना जिकडे जाते ती हो घटना हो आपल्या हो जीवनात वारंवार घडून येते. बरोबर बरोबर. ठीक आहे ठीक आहे. तर अनुभव येत चालले तर नवीन 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 वृद्धी होत चालली. ठीक आहे सर थँक्यू. NLP मध्ये आम्हाला ऍड करा थोडं जमलं तर, ठीक आहे वेळ सर. भेटला तर नाही का. ठीक आहे, चालेल चालेल. ब्लेस यू. लॉट्स ऑफ लव अँड ग्रॅटिट्यूड. ठीक आहे सर थँक्यू. गॉड ब्लेस यू. थँक्यू 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 ऑल ऑफ यू. Thank you all guardian angels, earth angels, archangels, divine angels, God consciousness, divine masters, spirit guide, divine guru, and all of you. You are very divine souls, very pure soul. You are visit this earth planet for experience this life, this beautiful life, experience enlightenment, true reality of yourself. These obstacles, hurdles, problems are come in your life only for your ex- experiences, your study, which you do not complete in your past life. जे तुम्ही मागच्या जन्मात सोडून दिलेलं आहे, जे अनुभव त्यांचे तुमचे बाकी राहिले, बस तेच घेण्यासाठी तुम्ही परत आलेले आहात. स्वतःच्या अस्तित्वाला ओळखा, ट्रू सेल्फला आयडेंटिफाय करा आणि त्या जीवनाला आनंदाने आणि आशीर्वादाने ब्लिस अँड ब्लेस यानुसार जीवन जगणे सुरू करा. त्यानंतर बघा, लाईफमधले सगळे प्रॉब्लेम हर्डल्स ॲटोमॅटिकली रिलीज होतील. अचिव्हमेंट, बिग अचिव्हमेंट इझिली तुमच्या जवळ येईल. पैसा पाण्यासारखा फ्लो करत तुमच्या जवळ येईल. सुख, संपदा, आरोग्य सर्व काही आपोआप तुमच्या लाईफमध्ये उतरणे सुरू होईल. जस्ट फक्त जीवनाचं ध्येय ओळखा आणि खुश राहणे सुरू करा. एक प्रॉमिस द्या स्वतःला, मी आजच्या दिवस चिंता करणार नाही. मी आजच्या दिवस दुःखी होणार नाही. मी आजच्या दिवस कुणावर क्रोध करणार नाही. मी आजच्या दिवस इमानदारीने माझं पूर्ण कार्य पूर्ण करेल. आजच्या दिवस मी इतरांसाठी लविंग आणि कंपॅशनेट राहील. आजच्या दिवस मी खुश राहील. आजच्या दिवस मी कोणत्याच दुसऱ्या व्यक्तीच्या लाईफमध्ये इंटरफिअर करणार नाही. आणि आजच्या दिवस माझ्या जीवनात घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीसाठी मी ग्रेटफुल राहील. ग्रॅटिट्यूड पे करेल, माफ करून देईल आणि माफी मागून घेईल. फक्त आजच्या दिवस. ओके, थँक्यू प्लीज गिव्ह सर. मी प्रॉमिस. ओके सर थँक्यू. आय प्रॉमिस यू. लॉट्स ऑफ लव अँड ग्रॅटिट्यूड.
गॉड ब्लेस. थँक्यू सर.